नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। ज्या आईने आपल्या मुलाला जन्म दिला, वाढवलं, त्याच मुलाने तिच्या डोक्यावर दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रयतवाडी येथे घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपी मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। रामटेक तालुक्यातील रयतवाडी गावात रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली आहे। मृत महिलेची ओळख किसनीबाई जोधराम इनवाते वय 50 वर्ष अशी झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार दुपारच्या सुमारास त्यांचे पती आणि दोन्ही मुली शेतात कामासाठी गेले होते। घरात किसनीबाई एकट्याच असताना त्यांचा मुलगा कैलास जोधराम इनवाते यांनी त्यांच्या डोक्यावर मोठा दगड आपटला। या गंभीर हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। स्थानिकांच्या माहितीनुसार आरोपी गेल्या 2 वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता। घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। आरोपी गावातच फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले। मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत। आई आणि मुलाच्या नात्याला हादरा देणारी ही घटना संपूर्ण परिसराला सुन्न करून गेली आहे। या प्रकरणात तपासातून नेमके कारण काय समोर येते आणि आरोपीची मानसिक स्थिती काय होती हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे।